नमस्कार मुलांनो, माझ्या या श्री समर्थ मॅथ अकॅडमी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज 18 जानेवारी 2025चा हा नवोदयचा पेपर झालेला आहे। तर मी याची झेरॉक्स मारून आणली आहे। तर माझ्याकडे सेट ए आहे, बघून घ्या। सेट ए ही प्रश्नपत्रिका मला मिळालेली आहे। ते प्रश्न आपण सोडवायचे तर आता बघू, थोडेसे फास्टमध्ये सोडवणार आहे, बघून घ्या फक्त तुमचे उत्तरं। तर इथं काय विचारले, प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या ए बी सी डी आणि डी दाखवलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्याही बाबतीत समान आहेत आणि एक आकृतीच्यापासून निराळी आहे। तर निराळ्या आकृतीची निवड करा। आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जोडणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा। आता इथं बघा मुलांनो, इथं हा पूर्ण काय दिलेला आहे तर षटकोन आहे, इथं काय पंचकोन आहे, बरोबर आहे, आणि इथं चौकोन आहे। पण ही आकृती कशी आहे, त्रिकोण दिलेला आहे आणि 2 त्रिकोण दिलेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक किती येऊ शकतो मुलांनो? तो पर्याय क्रमांक सी हा वेगळा आहे याच्यापेक्षा। तुम्ही जर 2 नंबरची आकृती बघितली तर 3 बाण दिसत आहेत, इथे बी मध्ये 3 बाण आहेत, इथं सी मध्ये पण 3 बाण आहेत आणि डी मध्ये पण याच्यामध्ये फरक काय आहे, या बाणांच्या पाठीमागे आडव्या रेषा आहेत आणि इथं तुम्हाला तशा आडव्या रेषा मिळत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक ए हा याचं उत्तर तुम्हाला मिळेल। इथं ए आला। आता पर्याय क्रमांक 3 मध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, इथं त्रिकोण आहेत आणि त्रिकोणामध्ये इथं आडव्या, इथं थोड्याशा तिरप्या, इथं सरळ आणि इथं पण थोड्याशा तिरप्या अशा रेषा दिलेल्या आहेत मुलांनो। याचा पर्याय क्रमांक किती येईल तुमचा? सी येईल। आता पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 4 मध्ये जर तुम्ही गेलात, प्रश्न क्रमांक 4 मध्ये तर बघा, इथं गुणाकार तिरप्या साईडला दिलेले आहेत आणि 2 टिंब सुद्धा तिरपे आहेत, म्हणजे एकमेकांच्या विरोधात आहेत आणि इथं हे सोबत दिसतात, हे गोल आणि हे गुणाकाराचे चिन्ह इथं पण सोबत आहेत, इथं पण सोबत, आणि पर्याय क्रमांक डी मध्ये पण हे दोन्ही सोबतच दिसतात। तर इथं काय दिलेले, एकमेकांच्या विरुद्ध आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल त्याचं। पुढं बघू मुलांना, बघा तर पर्याय क्रमांक आता प्रश्न 5वा आहे। तर इथं काय सांगितले, प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशी 4 उत्तर आकृती दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृती समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखवण्याकरता OMR शीटमध्ये व्यवस्थित लिहा असं सांगितलेलं आहे। तर तुम्हाला सेम टू सेम आकृती शोधायची आहे मुलांनो। तर सेम टू सेम आकृती शोधण्यासाठी तुम्हाला बघा, पर्याय क्रमांक तुम्हाला किती मिळतो, 5 नंबरचा जर सारखी आकृती बघायला गेली तर पर्याय क्रमांक डी आहे। आणि प्रश्न क्रमांक 6 मध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर तुम्हाला मिळतं, कारण इथं रामचा भाऊ श्याम ह्या पद्धतीनं तुम्हाला काम करायचं। तर ह्याचा जुळा भाऊ दुसरा शोधायचा आहे तुम्हाला। तर 7व्याचं उत्तर तुम्हाला किती मिळणार आहे बघा, पर्याय क्रमांक बी। आणि 8व्याचं जर तुम्ही बघितलं तर 8व्याचा पर्याय क्रमांक बघा, शोधण्याचा प्रयत्न करा मुलांनो, तर पर्याय क्रमांक बी हेच उत्तर असेल। आता आपण भाग 3 कडे जाऊया। प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे। उजव्या बाजूस दिलेल्या ए बी सी आणि डी अशा उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृत्यांची संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृती संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा। तर बघा, हा इथला भाग लुप्त झालेला आहे मुलांना, तर तो तुम्हाला शोधायचा आहे। तर प्रश्न 9चं पर्याय क्रमांक उत्तर किती येईल तर डी येऊ शकते। आणि 10 मध्ये बघा, हा भाग मुलांनी भरलेला आहे त्याच्यामुळे हा इथं दिसतोय, तर हा भाग तुम्हाला शोधायचा आहे मुलांनो। तर प्रश्न क्रमांक 10चं जे उत्तर आहे तर किती येईल तर पर्याय क्रमांक डी हे येईल। आणि त्याच्यानंतर 11 बघा, 11 नंबरचं जे उत्तर आहे मुलांनो ते किती येऊ शकते तर बी हा पर्याय क्रमांक येऊ शकतो। आणि 12 नंबरचं जे उत्तर आहे तर पर्याय क्रमांक बघा मुलांनो, तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल। थोडंसं फास्टमध्ये घेऊया आपण, कारण आकृत्या खूप सोप्या आहेत, अवघड अशा नाही आहेत, त्याच्यामुळे याचे उत्तर थोडेसे लवकर सांगण्याचा प्रयत्न करू। प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे। तर तुम्हाला चौथी आकृती शोधायची। तर बघा मुलांनो, आता हा 13 नंबरचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, तर 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे। तर 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर किती येईल, बी येईल। आणि 14 नंबर जर तुम्ही बघायला गेला तर शेवटची आकृती तुम्हाला शोधायची। बघा, इथं 3 रेषा आहेत, इथं 2 आहे, इथे 1 आहे, नंतर काहीच नसलेली रेषा, आणि ही आकृती कशी फिरते बघा, अगोदर ह्या साईडला तर ही या उजव्या हाताकडे 90 अंशामध्ये फिरते, मग ही आकृती 90 अंशात फिरल्याच्या नंतर पर्याय क्रमांक तुम्हाला 14चा किती येईल, शी। आणि 15 कडे जर बघितलं तुम्ही तर 15 मध्ये अधिकचं चिन्ह, गोल, भागाकार, वजाबाकी अशा पद्धतीने दिलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की हे दोन इथं तिरपे म्हणजे एकमेकांच्या समोरासमोर आहेत, एकमेकांच्या काय केलेले तर समोरासमोर आहेत। तर बघा, अशाच पद्धतीची आकृती तुम्हाला शोधायची। पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 15चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल।
16 जर तुम्ही बघितलं मुलांनो तर हा बघा, हा स्टार जो दिसतोय तो इथे 1 नंबर आल्यानंतर इथे 2 नंबर लागले, तर हा इथं या आकृतीमध्ये इथं 3 नंबरला जायला पाहिजे. तर असा पर्याय कोणता आहे आपला? पर्याय क्रमांक सी हे तुम्हाला मिळते. सी आणि डी दोन्ही सारखेच दिसतात, पण याच्यामध्ये उत्तर जर तुम्ही बघायला गेलं मुलांनो तर पर्याय क्रमांक 16चं किती येईल? 16चा पर्याय क्रमांक तरी आपण शोधून काढूया एकदा परत. स्टार बघा इथं आहे, परत इथं होता, इथं, नंतर ह्या ठिकाणी जाईल. तर मग हे 2 उत्तर आपले आहेत ते एकमेकांच्या पाठीमागे प्रत्येक एकमेकांच्या समोर समोर चाललेत. हे इथं आला हे आणि ह्या ठिकाणी इथे. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल मुलांना याचं. आता भाग 5वा बघा. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येक 2 प्रश्न आकृत्यांचे 2 गट आहे. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृत्यांमध्ये काही एक नाते आहे, तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असायला हवे. तर बघा ही आकृती इथं आहे, 90 अंशात फिरली आणि अशा पद्धती झाली. ही आकृती सुद्धा 90 अंशामध्ये फिरायला पाहिजे आणि ह्या साईडला ही आकृती इथंच अशी उजव्या हाताकडे फिरते, तर हिला सुद्धा तुम्हाला उजव्या हाताकडेच फिरवायचं. तर पर्याय क्रमांक तुम्हाला 17चा किती मिळतो मुलांना? तर पर्याय क्रमांक सी हा मिळतो. पुन्हा बघा 18 हे रंगवलेले जे 2 चौकोन आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हे इकडं त्याच्या विरुद्ध बाजूत गेलेत. हे पण तशाच प्रकारचे पाहिजेत विरुद्ध बाजूमध्ये ह्या साईडला. तर पर्याय क्रमांक 18चा किती? सी येईल. आता तुम्ही जर बघितला प्रश्न क्रमांक 19 मुलांनो, तर 19चा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक किती येऊ शकतो बघा? 19चा प्रश्न क्रमांक येईल तुमचा बी हा येईल. 20 आहे. 20 मध्ये बघा त्रिकोण, वर्तुळ, चौकोन. ते सगळ्यात जो पहिला नंबर आहे तो आतमध्ये 2 नंबर 2 नंबरला आणि 3 नंबर 3 नंबरला अशा पद्धतीने. मग सगळ्यात पहिला कोण आहे? चौकोन. तर चौकोन आपल्याला कुठं पाहिजे मुलांनो? तर आतमध्ये पाहिजे एकदम. तर बघा इथं आतमध्ये मिळतो. नंतर त्रिकोण आहे, नंतर गोल आहे. म्हणजे 20चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी हे तुम्हाला मिळतं इथं. आता भाग 6 मध्ये बघा मुलांना प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीला त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृती स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूस 4 आकृत्यांमध्ये ABCD आणि D यामध्ये आहे. उजव्या बाजूला अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल. तर बघा ही आकृती तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण करायची मुलांनो. तर हा भाग तुम्हाला शोधून काढायचा आहे. तर असा भाग तुम्हाला मिळतो बघा पर्याय क्रमांक ए मध्ये. तर 21चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक किती असणार आहे? 1 असणार आहे. आता इथं 22 दिलेले आहे, तर 22चा जर पर्याय क्रमांक तुम्ही शोधला मुलांनो बघा अशा पद्धतीनं, तर पर्याय क्रमांक 22चा येऊ शकतो सी. आता इथं आहे 23ला पण इथं डॉट देऊ शकतो आपण. 23चा पर्याय क्रमांक किती येणार आहे मुलांनो? तर डी येण्याची शक्यता आहे, डीच येऊ शकतो. आणि 24चा सुद्धा बघा, तर इथं तुम्हाला वर्तुळ पूर्ण करायचं. हे वर्तुळ पूर्ण करताना अशा प्रकारचं वर्तुळ पर्याय कुठं दिसतो? तर पर्याय क्रमांक सी. तर 24चं किती येते? पर्याय क्रमांक सी. नंतर बघा ही आरशातली आकृती तुम्हाला शोधायची मुलांनो. आरशातील आकृती 25चं जे उत्तर आहे, म्हणजे उजवी बाजू डाव्या साईडला दिसते, तर 25चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी येईल. 26 आहे, तर 26चं उत्तर तुम्हाला किती मिळते मुलांनो? तर बघा ए हे उत्तर मिळेल तुम्हाला. आणि 27चं जे उत्तर आहे, आकृत्या सोप्या आहेत, आरशातली प्रतिमा फक्त शोधायची आपल्याला, त्याच्यामुळं उत्तर ह्याची अवघड नाही येतं. आणि मुलांना व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईल. तर बघा 27चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी येईल. आणि 28चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक किती येऊ शकते मुलांनो? हा तर कटतो, हा पण कटतो. ह्या दोघांपैकी जर बघितलं तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. आता भाग 8 मध्ये बघा मुलांनो 29 नंबरचं जे उत्तर आहे, 29 नंबरमध्ये सुद्धा आपल्याला घडी घाला आणि उलगडा, बरोबर आहे. अशा पद्धतीनं हे करायचं आहे. तर ही वरून खाली आणि परत उजवीकडून डावीकडे आणि इथं अर्धवर्तुळ हे केले. तर मी या साईडनं इथं एक वर्तुळ तयार होईल मुलांनो आणि याच्याच खाली आणखीन एक वर्तुळ तयार होण्याची शक्यता असते. तर 29चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक येईल. इथं सुद्धा बघा ह्या आकृतीमध्ये थोडंसं काहीतरी कन्फ्युजन झालं असं मला तरी वाटतंय. 30 जे आहे, तर याचं उत्तर बघा पर्याय क्रमांक 4 हे निघू शकतं. किती निघणार? तर 4 हे उत्तर निघेल 30चं. हो तीच आहे. आणि 31 जर तुम्ही बघायला गेलात तर 31चं जे उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक किती निघेल? बी निघेल. कारण हे 3 डॉट या ठिकाणी, 3 डॉट परत या ठिकाणी आणि तसेच 3 डॉट ह्या ठिकाणी येतील. तर बघा अशा प्रकारे उत्तर हाच मिळणार आहे आपल्याला. तर पर्याय क्रमांक बी हे असेल. आता 32चं जर तुम्ही बघितलं मुलांनो तर 32चं बघा, आता याच्यामध्ये कन्फ्युजन आहे कारण ए आणि बरेच मुलं सी हे 2, कारण बी आणि डी तर कटतात, हे येणारच नाही. आता ही घडी उलगडण्यामुळे उत्तर चुकण्याची शक्यता इथे जास्त आहे, कारण बरेच मुलं ए हे उत्तर लिहितील, पण 32चं जे उत्तर
आहे तर पर्याय क्रमांक सी हेच उत्तर आहे मुलांना. आता इथं बघा हे तिन्ही आकृत्या एकत्र, तिन्ही भाग एकत्र जोडून तुम्हाला आकृती तयार करायची मुलांना. तर अशा प्रकारचे तिन्ही भाग तुम्हाला कुठं मिळतात तर पर्याय क्रमांक डी मध्ये मिळतात. तर 33चं जे उत्तर आहे मुलांना तो पर्याय क्रमांक डी. तर अशाच प्रकारचे हे भाग बघा, ही तर कटली आकृती, ही पण येणार नाही, ही पण आहे. पर्याय क्रमांक 34चं किती येईल? ए येईल. 34चं किती उत्तर येणार आहे मुलांना तर ए हे उत्तर येईल. 34चं उत्तर किती असणार आहे तर ए हे उत्तर असणार आहे. 35 नंबरची आकृती बघा मुलांना. तर 35 मध्ये सुद्धा तुम्हाला 1 2 3 4 अशा पद्धतीचे भाग पाहिजे. तर 4 भाग मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर आकृतीचे भाग मोजावे लागतील. इथं 3 आहे तर 35चं उत्तर तुम्हाला मिळते बघा पर्याय क्रमांक सी हे उत्तर मिळते. आता आहे 36 नंबरची आकृती. 36 मध्ये सुद्धा 1 2 3 भाग आहे. तर हा जो राऊंड आहे बघा, याच्यावरूनच तुम्हाला आकृती समजते. तर बघा हा चौकोन पूर्ण आहे मुलांना आणि हा एक चौकोन पूर्ण आहे, वर्तुळ पूर्ण दिसते आणि हा भाग अर्धवट आहे, हा जोडलेला आहे. तर पर्याय क्रमांक 36 तुम्हाला मिळू शकते बघा बी पर्याय क्रमांक. आता 10वा भाग बघू आपण. भाग 10 मध्ये सुद्धा तुम्हाला ही आकृती बघायची आणि ही तुम्हाला कुठं मिळणार आहे हे तुम्हाला शोधायचे. तर 37चे पर्याय क्रमांक पर्याय 4 दिलेले आहेत. तर या 4 मध्ये तुम्हाला ही आकृती कुठल्या भागामध्ये मिळते ते बघायचे. तर 37चा जर तुम्ही पर्याय शोधला तर सी हे येईल. तर कुठं मिळते बघा मी तुम्हाला सांगते, हे बघा या ठिकाणी इथं, म्हणून पर्याय क्रमांक सी आहे. आणि 38 जर बघायला गेलं तर हा भाग इथं मिळतो तुम्हाला. त्याच्यामुळे याचा पर्याय क्रमांक किती येईल मुलांना ए येईल. नंतर 39. आता 39 जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. तर बघा मी सांगते तुम्हाला कशा प्रकारे येईल. हे बघा इथं या ठिकाणी ही आकृती मिळते, म्हणून याचा पर्याय क्रमांक किती येईल सी येईल. आणि 40 तर खूप सोपा आहे. तर बघा ह्या पद्धतीनं. तर चला मुलांना, अशा प्रकारे आपण बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न सोडवलेले आहेत आणि सगळे उत्तर याच्यातले मी बरोबर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते बरोबरच असतील. तुमचे उत्तर कसे आलेले ते तुम्ही चेक करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. धन्यवाद.